मुस्लिम धर्मियांसाठी मोठा सण असलेल्या रमजान ईदच्या अगोदर भाजप आता गरीब मुस्लिमांना भेट देण्याचं अभियान देशभरात सुरू करत आहे। भाजप अल्पसंख्याक विभागाच्या सौगात ए मोदी या अभियानाद्वारे देशभरातील 32 लाख गरीब मुस्लिमांना ईदची भेटवस्तू भाजपकडून देण्यात येणार आहे। दिल्लीतील निजामुद्दीन येथून या कार्यक्रमाची सुरुवात देखील होणार आहे। भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं या अभियानावर विशेष लक्ष असणार आहे। भाजपकडून असं सांगण्यात येत आहे की देशातील गरीब मुस्लिमांना आपला ईद हा सण आनंदात साजरा करता यावा यासाठी भाजपतर्फे त्यांना एक गिफ्ट किट भेट म्हणून दिलं जाणार आहे। नेमकं भाजपचं सौगात ए मोदी हे काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। भाजपच्या देशातील 32,000 कार्यकर्त्यांवर या अभियानाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता एकेका मशिदीची जबाबदारी घेईल। अशा प्रकारे देशभरातील 32,000 मशिदींपर्यंत हे अभियान पोहोचवलं जाणार आहे। त्यानंतर गरीब मुस्लिमांना प्रथम भेटवस्तू दिली जाईल। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की रमजान ईद, भारतीय नववर्ष, त्याचप्रमाणे गुड फ्रायडे या सणांना लक्षात ठेवून भाजप देशभरात हे अभियान चालवत आहे। आम्ही एक मोदी किट बनवलेलं आहे। आमची संकल्पना अशी आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 140 कोटी भारतीयांचे पालक आहे आणि आम्ही पालकांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहोत आणि अल्पसंख्याक समुदायातील लोकांना भेटण्यासाठी आम्ही त्यांच्या घरोघरी जाऊ। तसंच असंख्य अल्पसंख्याक गरिबीमुळे आपला ईद हा उत्सव योग्यरित्या साजरा करू शकत नाही। त्यामुळे भारतीय जनता पार्टी तर्फे त्यांना सौगात ए मोदी हे भेटवस्तू देण्यात येणार आहे। त्याशिवाय जिल्हा स्तरावर ईद मिलन या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात येणार आहे। तसंच अल्पसंख्याक मोर्चाचे मीडिया प्रभारी यासिर जिलानी यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की हे अभियान मुस्लिम समुदायाला प्रमोट करण्यासाठी चालवलं जावं की ज्यामुळे एनडीएलाही राजकीय समर्थन मिळालं पाहिजे। सौगात ए मोदी या किटमध्ये काय काय आहे ते पण आता जाणून घेऊ। मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सध्या सुरू आहे। रमजान ईदला भाजप आपल्या सौगात ए मोदी या अभियानाद्वारे मुस्लिमांपर्यंत पोहोचू इच्छित आहे। मुस्लिमांना देण्यात येणाऱ्या सौगात ए मोदी या किटमध्ये नवीन कपडे, खजूर, मेवा, साखर इत्यादी गोष्टी असतीलच। तसंच महिलांसाठी सलवार सूटचं कापड आणि पुरुषांसाठी पायजामा कुर्त्यासाठीचं नवीन कापड असणार आहे। मुस्लिमांना जवळ करण्यासाठी भाजपच्या या सौगात ए मोदी या अभियानावर आता उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केलेली आहे। बटेंगे तो कटेंगे असं म्हणणारे आता सौगात ए मोदी हे किट वाटत आहेत। मग आता यांच्या हिंदुत्वाचं कसं काय असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।